इथे आपण बघू शकतात महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. 40+ स्पर्धा आहे. अगदी आपण बघायला गेलं तर 40 वर्षावरील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांनी क्रिकेट खेळलं नाही तर क्रिकेट जगलं असे हे मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. या अगोदर देखील एक मोठी स्पर्धा 40+ची आपल्याला पाहायला मिळाली बदलापूर येथे. ऑल इंडिया ओपनची स्पर्धा होती ती. आणि त्यानंतर मात्र आपण बघू शकतात की महाराष्ट्र लेवलची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला निलेश फायटर, शेवटचा अंतिम कॉल असेल. क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. ओपनिंग बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग टीम, निलेश फायटर आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर कृपया करून घाई करा. चला ओपनिंग बॅट्समन येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. SS रिअल टायगर सरपाडा या टीमला विनंती आहे. इन करणं कंपल्सरी असेल हे लक्षात घ्या. टी शर्ट इन करणं कंपल्सरी असेल. मॅच सुरू होण्या अगोदर दोन्ही टीमला विनंती, आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवा, नाहीतर संघाला पेनलाइज केलं जाईल. 3 धावेची पेनल्टी असेल हे लक्षात घ्या. दोन्ही टीमला विनंती, एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवा.
चला फिल्डिंग सजवून घ्या निलेश फायटर. मॅच ऑन करा, दोन्ही टीमला विनंती आणि एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवा. दोन्ही टीमचा बारावा आलेला नाहीये, एक्स्ट्रा प्लेअर आलेला नाही, ही विनंती आहे. दोन्ही टीमला विनंती आहे, आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा कॉम्बॉक्स मध्ये. कल्पक, चला दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळते. तिथे मात्र मॅचला सुरुवात होईल. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. अक्षय नाईक आणि आमिर कराई आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेस पंचाच्या भूमिकेत. व्हेरी फर्स्ट मॅच एक बाजूला आपण बघू शकता निलेश फायटर ज्या टीमने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग घेतलेली आहे. स्वाभाविक आहे पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये थोडा मैदानाचा आणि खेळपट्टीचा अंदाज घेणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने त्याने मात्र पहिलं क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. टार्गेट घेणं पसंत केलेलं आहे. समोरची टीम बॅटिंगसाठी तयार आहे, ती म्हणजेच एस एस रिअल टायगर सरपाडा आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आमच्यापर्यंत आले, धन्यवाद. मॅच सुरुवात करा. निलेश फायटर टीम अगदी वेळ घेत आहेत, ही विनंती आहे. पंचाशी वाद कोणी घालू नये, पंचाचा निर्णय अंतिम असेल. कोणालाच रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. पंचासाठी मात्र रिव्ह्यू अवेलेबल आहे फक्त रनआउटसाठी, हे लक्षात घ्या. रनआउट आणि भीमर ह्या दोन गोष्टीसाठी पंचांना मात्र रिव्ह्यू अवेलेबल आहे, टीमला रिव्ह्यू नसेल. बॅटिंग करताना आपल्या टीम पाहायला मिळते एस एस रिअल टायगर सरपाडा आणि बॉलिंग करता निलेश फायटर. स्ट्राईकला बॅट्समन आहे तो म्हणजे यतीन पाटील मॅन फ्रॉम मुरबा. नो स्ट्राईकला राजू मिश्रा. यावेळेस आपण बघू शकतात ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आलंय.
इथे मात्र आपण बघू शकतात आदरणीय सन्माननीय इल्याजी पठाण देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ज्यांच्या माध्यमातून एक चांगली मोठी स्पर्धा आपल्याला चिंचणीच्या मैदानावर, गावदेवी मैदानावर पाहायला मिळाली. पालघर जिल्हा मुस्लिम प्रीमियर लीग आणि आपण बघू शकतात नेहमीच मोठ्या मोठ्या स्पर्धा ते भरवत असतात. इल्याजी पठाण यांचं स्वागत. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते स्पर्धेतली. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. विश नेटवर्कच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. अगदी आपण बघू शकतात की पहिल्या मॅचचा पहिला चेंडू घेऊन इकडे अनिल बाणे तयार आहे गोलंदाजी मार्कवर. डाव्या हाताचा जादूगर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम उच्छळी टीमचा संगनायक कर्णधार तयार. इथे स्ट्राईकवर एक हार्ड हिटर बॅट्समन यतीन पाटील देखील तयार. खऱ्या अर्थाने मात्र एक चांगले मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील, कारण की गुणवत्ता खेळाडू, टॅलेंटेड खेळाडू आणि सर्वात मोठं म्हणजेच अनुभवी खेळाडू ज्यांनी क्रिकेटचे प्रत्येक चढ उतार बघितलेले आहेत, प्रत्येक क्रिकेटच्या परिस्थितीतून गेलेले हे खेळाडू पाहायला मिळत आहेत. यस, मॅचला सुरुवात. यतीन ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू या स्पर्धेचा. धोनीच यावेळेस पहिल्या चेंडूवर हल्ला. चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या पार. येतोय पहिलाच हा षटकार. 6 धावा. यातील मी पहिलेच म्हटलं हा आक्रमक फलंदाज आहे. दोन्ही खेळाडूंसाठी एक आठवणीचं क्षण. वर्ष पहिलं आहे आणि पहिल्या वर्षी महाराष्ट्र प्रीमियर लीग आपण बघू शकतात 40+ जी सुरू आहे. तर पहिला चेंडू कोणी हाताळला होता? अनिल सांगेल मी हाताळलेला आणि यतीन पाटील सांगेल की मी खेळला होता. आणि इकडे तेच पाहायला मिळते. पहिला चेंडू काय तडाखीची सुरुवात केलेली आहे. टेनिस चेंडू आहे, नक्की धावा येतील, धावा पाहायला मिळतील. यावेळेस मात्र चांगला चेंडू. अगदी मात्र आपण बघू शकतात की डॉट चेंडू आलाय. यावेळेस मात्र आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न फॉलो केला. यावेळेस फलंदाजाला गोलंदाजाने अगदी ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू फेकला. टप्पा पडला, स्विंग पाहायला मिळाला, डॉट चेंडू येते. पुन्हा एकदा आतमध्ये येऊन कसबेटीने फटका सजवलाय. इथे मात्र एक धाव नक्की असेल. 38 मध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 7 धावा धावपलकावर. जेवढा ताकदवान मात्र गोलंदाज आहे तेवढा ताकदवान फलंदाज देखील पाहायला मिळाला. तर दोन्ही ताकदवान खेळाडू आमने सामने एक चांगली मॅच पाहायला मिळेल, कारण की ही राज्यस्तरीय स्पर्धा आहे, ही स्टेट लेवलची स्पर्धा आहे. हा स्टान्स बघा, एक अलग स्टान्स मध्ये बॅट्समन पाहायला मिळते. यावेळेस मात्र चॅलेंज दिले गोलंदाजाला. फटका फसलाय. इकडे मात्र या कॅच होईल का? पहिला विकेट यावेळेस स्पर्धेचा पाहायला मिळते. अनिल मानेच्या नावावर जातोय. चांगली कॅचिंग करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळते यावेळेस. अगदी मात्र बघायला गेलं तर स्टान जो होता तिकडे थोडं चॅलेंज केलं होतं गोलंदाजाला आणि इथे चॅलेंज स्वीकारलं. अगदी चेंडू जो ऑप्शनच्या बाहेर कव्हरच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळेस मात्र फटका फसला. 38 सर्कलचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय चांगली कॅचिंग करताना. अगदी मात्र चांगला कॅच. 7 वर पहिला विकेट यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूला निलेश फायटर, दुसऱ्या बाजूला टायगर सरपाडा पाहायला मिळते. चेंडूचा खेळ झालेला तो म्हणजे 4 आणि 7 धावा. पहिला विकेट जात असताना तंबूच्या असला थोडी घाई करा, थोडं स्पीडअप ठेवा. बघा बॅट्समन बाद झाल्यानंतर तुमचा नेक्स्ट बॅट्समन तयार पाहिजे. महारथी सारे हो जमली स्पर्धा आहे उभी. रती महारथी सारे हो जमली स्पर्धा आहे उभी. ऑल इंडिया 40+ आली हो प्रीमियर लीग. ऑल इंडिया 40+ आली हो प्रीमियर लीग. थँक्यू डीजे मास्टर. इकडे आपण बघू शकतात की रती महारथी उतरलेत मैदानात, यात काही वाद नाही. या अगोदर एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली बदलापूर येथे. ऑल इंडिया 40+ ची स्पर्धा आपण बघू शकता. ती स्पर्धा अक्षरशः गाजली आणि 40+ सांगितलं म्हणजे ही आयुष्याची दुसरी सुरुवात, सेकंड इनिंगला सुरुवात होत आहे असं म्हणायला हरकत नाही.
फर्स्ट इनिंग मात्र खूप चांगल्या रीतीने खेळली या सर्व खेळाडूने, अक्षरशः मैदानं गाजवली, अक्षरशः स्पर्धा गाजवली. अशी कोणती स्पर्धा नाही, असं कोणतं मैदान नाही जिथे मात्र आमच्या नावाचा डंका वाजला नसेल, जिथे मात्र त्यांनी स्पर्धा जिंकल्या नसतील. आणि त्या स्पर्धा जिंकल्यानंतर आज 40 वर्ष उलटून गेल्यानंतर काही 45+ असतील, काही 50+ देखील असतील, तरी देखील मैदानाच्या आतमध्ये त्याच चुसीने आणि त्याच फिटनेसने आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसत आहेत. आणि एक चांगला क्रिकेट त्यांनी जिवंत ठेवला आहे, चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बॅट्समन नवीन येतोय संतोष आपल्याला पाहायला मिळतोय, डाव्या हाताचा बॅट्समन. आतमध्ये मारण्याचा प्रयत्न अगदी मात्र ऑप्शनच्या बाजूने चेंडू निघत होते. कीपर आहे किरण जाधव, जोपर्यंत फील्ड करेल. आणि इकडे मात्र डॉट चेंडू आलाय, नकार दिले इकडे नो स्ट्राईकच्या बॅट्समनने. एक चांगली कॉलिंग यावेळेस आपण बघू शकतात. 7 धावा झाल्यात. पहिला चेंडू षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र आपण बघू शकतात कमबॅक किती चांगला केलाय. ही क्वालिटी आहे अनिल बाणेची. यावेळेस आपण बघू शकतात चांगल्या खेळाडूला कमबॅक करणं येतं. आणि इकडे कमबॅक केलाय, फटका फसलाय. किरण यावेळेस कॅच करणार. 1 ओव्हर 2 विकेट 7 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता आणि त्यानंतरचा विचार केला तर समीकरण असं आहे की पुढच्या 5 चेंडूवर 2 विकेट मिळवलेत आणि 1 धाव खर्च केले. देऊया संधी उर्वी डीजेला आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. आहे तो तुम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे ती स्पर्धा कोणतीही असो, ती मात्र आपण बघू शकतो ओपन स्पर्धा जरी असली तिकडे देखील मात्र 8 टीम राखीव ठेवल्या जातात 40+च्या. तिथे देखील आपण 40+चा पॅनल पाहायला भेटतोय. आणि यावेळेस आपण बघू शकतात 40+ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग आपण बघू शकतात 2024चा हा मोठा थरार आहे. वर्षाच्या मात्र शेवटच्या महिन्यात यावेळेस आपण बघू शकता डिसेंबर महिन्यात थंडीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. बघायला गेलं तर आमचे संदीप दादा म्हणजेच हाडूभाऊ नावाने जास्त फेमस आहेत आणि त्यांचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. खऱ्या अर्थाने वन मॅन आर्मी. बघायला गेलं तर वन मॅन आर्मी म्हणायला हरकत नाही यावेळेस जे संदीप दादा. आणि त्याचबरोबर बघायला गेलं तर एक मोठी आणि देखणी स्पर्धा आणि खास करून कौतुक करेल वंदे मातरम बर्नाळी आणि टीमचं. खऱ्या अर्थाने हे मैदान जे आहे ते 3 दिवसात मात्र हे तयार करून दिलेलं आहे. खेळपट्टी म्हणा, मैदान अगदी खेळाडूंसाठी सोयीस्कर बनवून दिलेलं आहे. त्यामध्ये मोठा हातभार असेल निरंजन गरत, प्रेमित राऊत, त्याचबरोबर या मैदानावर सर्व काम बघणारे सर्व म्हणजेच स्वप्नीलजी गरज. काय कलात्मक स्ट्रोक खेळलाय यावेळेस. डाव्या हाताचा गोलंदाज येतोय, हलक्या हाताने मात्र फटका सजवलाय. थांबणार नाही इकडे, जमिनीला गुदगुल्या करत निघून जाणार. सीमारेषा पार येतोय यावेळेस MPL चौकार. क्रिकेट का सुहा लॉन्ग ऑन रिझनला इकडे मस्तक पे दस्तक 6 धावा षटकार. डीजे ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग. डीजे मास्टर अगदी पहिल्या 2 चेंडूवर प्रेशर गोलंदाजावर झोकून दिलाय. यतीन पाटील नावाचा ब्रँडेड फटका निघून जातोय सीमारेषा पार. येतोय षटकार. काय सुपर मात्र बॅटिंग. जेव्हा बॅट्समन मैदानाच्या चहूबाजूला खेळणार असतो तेव्हा गोलंदाजावर टेन्शन असतं. पॉवर प्ले मध्ये आपली पॉवर दाखवत असताना यावेळेस फलंदाज पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावा ज्या आल्या ते यतीनच्या बॅटमधूनच आल्यात. पुन्हा एकदा फटका खेळलाय, उंच गेलाय, अगदी मात्र क्षेत्ररक्षक पोहोचला होता. थोडी जजमेंट मात्र यावेळेस खराब पाहायला मिळाली, परंतु उलटा कॅच पकडणं तेवढं सोपं नाहीये.
आणि यावेळेस मात्र एक धाव पूर्ण होणे, 2 धाव पूर्ण केल्या. 2 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल त्या म्हणजेच 19 धावा 19 स्कोर कार्डवर आणि त्या 19 धावा यावेळेस आपण बघूया यतीनच्या बॅटमधून एक संधी मिळाली आहे आणि हे कित्येकदा घडते क्रिकेटच्या खेळामध्ये. चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका, मात्र यावेळेस जमनी लगतचा ऑफ साइडला कव्हर ड्राईव्ह, एक धाव आणि यावेळेस मात्र 2 धावा येतील. मोठं मैदान आहे आणि या मोठ्या मैदानामध्ये जर बाउंड्री लाईन पर्यंत चेंडू जातोय तर फलंदाजाला संधी असते 1च्या 2 करण्याची आणि 1च्या 2 केल्या. 2 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 21, 21 धावा धावफलकावर. 4 चेंडू फेकून झालेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय अफजल. यावेळेस सव्वा स्टेप नोचा कॉल आलेला आहे पंचांकडून आणि इकडे मात्र वाईटच्या अपेक्षेत फलंदाजाने बॉल सोडला आणि त्यामुळे मात्र जर बघायला गेलं तर एक धाव ऍड होईल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 22. पुढचा चेंडू असेल यावेळेस फ्री हिट यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. मोठं षटक. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात आणि हा फ्री हिटचा चेंडू आहे. क्रॉस बॅटीने फटका सजवलाय. इथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन रिजनला 1 धाव पूर्ण होणार. 1 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 23 धावा. फ्री हिटचा चेंडू होता, संधी होती फलंदाजाकडे, परंतु इकडे मात्र चांगल्या टप्प्यावर चेंडू ठेवला. आता मात्र स्ट्राईकला येतोय मॅन फ्रॉम सातपाटी हेमकांत आपल्याला पाहायला मिळतोय. चपाती नावाने जास्त फेमस आहे, जास्त प्रेम मिळालंय या फलंदाजाला, या खेळाडूला. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला. 5 ओव्हरची मॅच, पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच दोन टीम मात्र तयार राहायचंय. आतमध्ये येऊन यावेळेस फटका सजवला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये, प्रोटेक्शन नाहीये. यावेळेस चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार येतोय. यावेळेस एमपीएल चौकार डीजे. जी जान से खेलेंगे, बाजी जीत के दिखलाएंगे. जी जान से खेलेंगे, बाजी जीत के दिखलाएंगे. आमची बात सहाय. प्रीमियर लीग ऑल इंडिया 40+. स्कोरबोर्ड 27. 27 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अगदी पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट देखील पाहायला मिळाले 7 धावेवर. आणि पुढच्या ओव्हरमध्ये मात्र भरपूर धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा डावा गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं निलेश पेटरने, परंतु महागडं षटक हाताळतोय. तब्बल धावा खर्च केल्या, त्या म्हणजेच जवळजवळ 20 धावा खर्च केल्या त्याने. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एस रियल टायगर सरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध निलेश फायटर. फिल्डिंग करताना निलेश फायटर, बॅटिंग करताना सरपाडा टीम पाहायला मिळते. यानंतर मॅच असेल केले काहोज आणि त्यांच्या विरुद्ध उर्वी SRG 11 ही आपल्याला मॅच पाहायला मिळेल. यस यतीन जाधव आपण बघू शकतात. खूप नेहमीच मोलाचा वाटा असतो जेव्हा कधी या मैदानावर स्पर्धा असते. त्यांचं देखील मात्र खूप खूप धन्यवाद आणि स्वागत आहे. वंदे मातरम प्रणालीच्या मैदानावर यतीनजी जाधव आपण बघू शकतात. नेहमीच मोलाचा वाटा असतो, नेहमीच मोठी मदत असते. ही स्पर्धा कोणती असो या मैदानावर, त्याकरता त्यांचं खूप खूप धन्यवाद. मागच्या वेळेस मात्र इकडे उपस्थित नव्हते, यावेळेस या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. यावेळेस सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 30 धावा धावफलकावर. अनिल एक बाजूला मात्र कुठे ना कुठे धावा थांबवतोय. चेंडू
काय गोलंदाजी आहे. चकवा देणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यावर बाहेर जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. मी पहिलेच म्हटलं गुणवत्ता, टॅलेंट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुभव हे पाहायला मिळणार या स्पर्धेमध्ये. कमबॅक कसं करायचं हे यांना माहिती आहे. गुड बॉल, क्या बात आहे. अगदी चकवलंय. ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन मात्र वाईड लाईनीवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी टॉस करून चेंडू टाकला जातोय आणि हातभर वाळण्याची जी क्षमता आहे गोलंदाजाकडे ती क्षमता पाहायला मिळते. तो म्हणजेच अनिल बाणे, ब्रँड ऑफ उच्चडी. अगदी टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टनची भूमिका निभावत असताना एक बाजूला यतीनला विचार केला तर एक अलग खेळपट्टीवर खेळतोय आणि हेमकांत यावेळी स्ट्रगल करतो असं म्हणायला हरकत नाही. ओहो, सुपर मात्र गोलंदाजी. अगदी मात्र बघायला गेलं तर लॉंग लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, परंतु त्यांना मात्र जाणून इथे तो चेंडू फेकला जातो ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर आणि टर्न झाल्यावर मात्र कीपरच्या हातामध्ये. सलग 3 डॉट येत आहेत. क्या बात आहे. 30 वर थांबवलं इकडे धावसंख्या. कडक बॉलिंग आहे. 1 नाही 2 नाही 3 नाही 3 डॉट नंतर मात्र यावेळेस त्रिफळाची क्लीन बॉल्ड फर्निचर डिस्ट्रॉय. यावेळेस बँग ऑन टार्गेट एसडीजे. आणि इथे मात्र बघायला गेलं तर आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. काय सुंदर व्ह्यूज पाहायला मिळत आहेत. अगदी मात्र बघायला गेलं तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल दाबायला विसरू नका. येस, नवीन बॅट्समन येतोय तो म्हणजेच विशाल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. थोडं स्पीडअप ठेवा. बॅटिंग टीमला देखील विनंती आहे. बॅटिंग टीम तुम्ही बॅट्समन तयार ठेवा. अमित किनी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस गोलंदाजी मार्कवर एक चांगला गोलंदाज नेहमीच आपण बघू शकतात की व्यावसायिक क्रिकेटचा विचार केला बंधन संघाकडून आपल्याला खेळताना दिसला आणि आता मात्र आपण बघू शकतात 40+ मध्ये निलेश पायटर संघाकडून खेळताना दिसतोय. महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. 2024 हे भव्य दिव्य आयोजन, वर्ष पहिलं, सीझन पहिला. थोडी घाई करा. राजकुमार यांना विनंती आहे, थोडी घाई करा ही विनंती आहे कारण की पहिलीच मॅच ऑन आहे. अमित किनी तयार. गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते यतीन. एकमेव बॅट्समन ज्याच्या बॅटीतून धावा येत आहेत संघाकडून. 11 वर 25 वर खेळतोय. 11 चेंडू 25 धावा. यावेळी चांगला फटका, परंतु राजकुमारच्या हातामध्ये जाऊन विसावणार. मी पहिलेच म्हटलं अमित जो गोलंदाज आहे हा विकेट टेकर गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे आणि यावेळेस मात्र आपण बघू शकतात त्याने ते काम केलं. एक मोठा विकेट. यावेळेस बॅक टू डग आउट. चौकार आणि षटकार घुमणार ते ग्राउंड वर, घुमणार ते ग्राउंड वर, घुमणार ते ग्राउंड वर. ए अंगात भरला या जोर, समजू नका हो कमजोर, समजू नका हो कमजोर, समजू नका हो कमजोर. कभी हार ना मानेंगे, अपनी पावर दिखलाएंगे. कभी हार ना मानेंगे, अपनी पावर दिखलाएंगे. सबसे थँक्यू. नवीन बॅट्समन अंशू आपल्याला पाहायला मिळते. अंशू मेहर, मॅन फ्रॉम मुरबा. हा देखील आपण बघू शकतो मुरबा गावचा एक चांगला खेळाडू. अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव. अगदी मात्र स्पर्धा गाजवल्यात अंडर बॉक्स क्रिकेटच्या. संघर्ष मुरबा संघातून खेळताना पाहायला मिळाला. आता मात्र 40+ क्रॉस केल्यानंतर आपण बघू शकतात 40+ मध्ये संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय.
SSC रिअल टायगर सरपाडा संघाकडून खेळताना नवीन बॅट्समन आलाय. 3 ओव्हर 1 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि बघायला गेलं तर 30 वर 4 गडी बाद. सुरुवातीला मात्र असं वाटलं होतं की ही धावसंख्या 60-70 पर्यंत जाईल, परंतु इकडे आता मात्र जर बघायला गेलं तर विकेट गेलेले आहेत. इथून विचार केला 50-55 झाले तरी चांगलं टोटल म्हणायला हरकत नाही. सेकंड बॉल बॅकफुटवर जाऊन काय सुपर स्ट्रोक आहे. आजच्या दिवसातला सर्वात चांगला फटका पाहायला मिळते. क्रिकेटचं मादक सौंदर्य ऑफ साइडचा फटका यावेळेस चौकारासाठी निघून जातो. 4 धावा. थँक्यू. इकडे मात्र 4 धावा मिळतील. कोणी नव्हता, प्रोटेक्शन होता, अगदी जागा बनवली. यावेळेस आपण बघू शकतात 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 34-34 आल्या 400च्या स्ट्राईक रेटने मात्र यावेळेस खातं खोलतोय. छोटा पॅकेट बडा धमाका, हाईट कम फाईट ज्यादा. हा मात्र आतमध्ये येऊन बघायला गेलं तर हलक्या हाताने खेळला जातोय. 1 पूर्ण केली. दुसऱ्यासाठी इकडे जात असताना गडबड झाली, कारण की इथे बॅट जी आहे ती हातामधून पडली होती आणि त्यानंतर कॉल देणं गरजेचं होतं. एका धावेसाठी विकेट गमावला. इथे मात्र अंचू बॅक टू डगआउट. विकेट. ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग. जस इकडे मात्र रनआउट मी म्हणेल की सुसाईडच केली. असं क्रिकेटच्या खेळामध्ये रनआउट म्हणजे आत्महत्याच म्हटली जाते आणि इकडे स्वतःहून केली, कारण की इकडे बॅट हातामध्ये नव्हती. एका धावेसाठी अंचू इकडे स्वतःचा विकेट देतोय. पहिला चेंडू विकेट आला, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा मात्र रनआउट मध्ये विकेट येतोय. धावसंख्या 35, 5 गडी बाद पाहायला मिळतात. संजय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. यावेळेस संजयचा फटका हा देखील फसलाय. अमितच्या नावावर अजून एक विकेट येईल. डीजे प्रदीप पाटील पप्पू शेठ. कामकाज त्यांचा नाही हो फेक, नियोजन त्यांचं असतं थेट. सारे भारत देश के अपने देखो प्लेयर ये आएंगे. सारे भारत देश के अपने देखो प्लेयर ये आएंगे. नाही पडणार कोणी मागे, नाही पडणार कोणी मागे. थँक्यू डीजे मास्टर. उर्वी 11 SRG संघाला विनंती आहे की आपण कॉम्बॉक्सची जी उजव्या साईडला जमायचं आहे, जिकडे भोजन कक्ष आहे त्याच्या बाजूलाच अगदी आपण बघू शकतात दुसरा कक्ष आहे, तिकडे जमायचं आहे उजव्या बाजूला. उर्वी 11 SRG संघाच्या सर्व प्लेयरला विनंती आहे. आपल्या कॅप्टनने तिथे बोलवलेलं आपल्याला. नवीन बॅट्समन हरीश्वर काय सुपर गोलंदाजी होत असताना 4 मध्ये 5 धावा खर्च केल्यात, 2 विकेट मिळवलेत. टोटल बघायला गेलं तर या ओव्हरमध्ये 3 विकेट गेलेत. 6 गडीबाद 35 धावा झालेले आहेत. हरीश्वर आपल्याला पाहायला मिळते नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रिअल टायगर संघाकडून. आता रिअल टायगर बनावं लागेल एखाद्याला. आणि इकडे मात्र चांगला चेंडू आहे. अगदी वेगवान गोलंदाजी होत असताना वेगाने चेंडू मात्र ट्रॅव्हल होत आहे बॅट्समनकडे. क्रिकेटचा आर रॅपिडनेस पाहायला मिळते. वारसशी बोलत असताना गोलंदाज अमित केनी यावेळेस आलाय डॉट. 5 मध्ये 5 खर्च केलेत. बघायला गेलं तर समोर देखील एक चांगली बॅटिंग साइड आहे. किरण आहे, त्याचबरोबर यतीन, त्याचबरोबर राजकुमार, अनिल बाणे. हलक्या हाताने मात्र फटका केलाय. यावेळेस मनगटाचा चांगला वापर आपल्याला पाहायला मिळते. अगदी मात्र ग्लानचा फटका ज्याला म्हटलं तो फटका खेळला. 1 धाव. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. षटक क्रमांक 4 संपतोय. 9च्या सरासरीने 36 धावा यावेळेस
आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर 6 गडी बाद 36 4 ओव्हर नंतर शेवटचं अंतिम षटक बघूया कोण घेऊन येणार आणि किती धावा जमा होतील शेवटच्या षटकामध्ये. गाजते बघा हो प्रीमियर लीग ऑल इंडिया 40 प्लस गाजते बघा हो प्रीमियर लीग ऑल इंडिया 40 प्लस प्रीमियर लीग ऑल इंडिया 40 प्लस प्रीमियर लीग. थँक्यू डीजे मास्टर. चला थोडं स्पीडअप ठेवा. टीम मीटिंग जरा छोट्या करा. निलेश पेटे टीम यानंतर होणारी नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनला विनंती आहे की टॉससाठी यायचं आहे. टॉस बॉक्सकडे एक बाजूला किल्ले कहोज आणि त्यांच्या विरुद्ध उर्वी SRG11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस बॉक्सकडे या टॉससाठी. गोलंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. किरण भाऊ थोडी विनंती आहे कृपया करून पहिलीच मॅच आहे थोडं स्पीडअप ठेवा खेळायला. खऱ्या अर्थाने मात्र बघायला गेलं तर खूप चांगली स्पर्धा आणि जबरदस्त मॅच पाहायला भेटतील आपल्याला या स्पर्धेमध्ये, यात काही वाद नाही. 36 वर 6 गडी बाद शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रथमेश यावेळेस गोलंदाजी मार्कवर. चला स्पीडअप ठेवा निलेश फायटर. पहिल्या इनिंगचा शेवटचा षटक आपल्याला पाहायला मिळते. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू खराब चेंडू त्यावर चांगला फटका. हाफ ट्रॅकरला मात्र यावेळेस पाठवले लॉंग लेग रिझनला 4 धावेसाठी. चौकाराने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 40 स्कोर कार्ड वर पाहायला मिळते. पहिला चेंडू खराब होता, अगदी खराब होता. अर्ध्यावर लेग साइडला देखील आणि यावेळेस मात्र चौकाराकडे पाठवलाय चेंडू लॉंग लेग रिजनला 4 धावा. टेनिस बॉल आहे. टेनिस बॉलला मात्र तुम्हाला लाईन आणि लेंथ चांगली मेंटेन करावी लागेल, कारण की हा चेंडू असा आहे की बॅटच्या मधोमध आला तर लगेच बाउंड्री लाईन पार जातो, सीमारेषा पार जातोय. फील्ड प्लॅन थोडं बदलत असताना पूर्णपणे ऑन साइडला प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. ऑफ साइड ओपन करून दिलेली आहे. यावेळेस शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा लेग साइडच्या बाहेर चेंडू हाताळला जातोय. यावेळेस मात्र नाईक सरांचे हात खुल्ले जात आहेत. स्कोरबोर्ड बघायला गेलं तर स्कोरबोर्ड यावेळेस 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस 42 धावा धावफलकावर. अक्षय नाईक सर आपण बघू शकतात यावेळेस पंचाच्या भूमिकेत मेन पंच, आणि आमिर कराई यावेळेस आपण बघू शकतात लेग पंच. 42 स्कोर कार्ड वर. पाच चेंडूचा खेळ बाकी आहे. इकडे मात्र थोडी चर्चा होत असताना कीपर आणि त्याचबरोबर गोलंदाजामध्ये, कारण की दोन्ही चेंडू थोडे लेग साइडला हाताळले जात आहेत. निलेश फायटर संघाकडून शेवटचं षटक हाताळणार प्रथमेश पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आहे, खराब चेंडू आहे, पनिश केलंय. यावेळेस मात्र 6 धावा मिळतील. षटकार. डीजे मास्टर. टायगर 10 ड्राय असं म्हणायला हरकत नाही. अगदी खराब गोलंदाजी आहे, शॉर्ट पिच चेंडू आणि त्यावर मात्र षटकार. इथे मात्र यावेळेस 6 धावा मिळतील. 6 धावाने स्कोरबोर्ड 48. षटक क्रमांक 5 आणि शेवटचं प्रथमेश बघायला गेलं तर गोलंदाजी मार्कवर पहिल्या 2 चेंडूमध्ये 12 खर्च केलेले आहेत.
आणि इथे चर्चा होणार, कारण की इकडे खर्चे होत आहेत तर तिकडे चर्चे देखील होत आहेत. जसा बॉल आलेला आहे, मॅच बॉल, आणि इकडे आपण बघू शकतात की आमचे बॉल बॉय देखील मैदानाच्या बाहेर तयार आहेत. त्यांचं देखील धन्यवाद. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळते. 3 दिवसाची ही स्पर्धा आपण बघू शकतात. 27, 28, 29 डिसेंबर महिना आपल्याला पाहायला मिळते. अगदी बघायला गेलं तर वर्षाचा शेवटचा महिना. बेस मात्र चांगला चेंडू, इकडे मात्र चेंडू पाहायला लागतोय. जीव अपेक्षित बाउन्स होता तो बाउन्स मिळाला नाही फलंदाजाला. ज्या अपेक्षाने मात्र फलंदाजाने बॅट फिरवली ती बाउन्सच्या अपेक्षाने, तो बाउन्स मिळाला नाही. चेंडू पाहायला लागतोय. डॉट चेंडू आलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी. बघायला गेलं तर अनिल बाणेले आणि त्याचबरोबर गोलंदाज यावेळेस ओव्हर पिच आहे. इथे फटका चांगला आहे. मिड विकेटला क्लिअर करेल. 6 धावा. षटकार. ओव्हर पिच होता चेंडू, जिकडे 2 गोलंदाजाने मात्र शांत ठेवलं होतं फलंदाजाला, परंतु पुढच्या 2 गोलंदाजावर हल्ला झालाय. त्यामध्ये जर विचार केला तर दुसरं षटक हाताळलं ते अफजल आणि यावेळेस प्रथमेश, आणि दुसऱ्या बाजूला अनिल बाणे आणि अमित केनीचा विचार केला तर अगदी थांबवण्यात आलं होतं फलंदाजाला. आता मात्र फटका फसलाय, उंच गेलाय. यावेळेस शॉट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आहे, कॅच करणार. यस, कॅच करतोय. चांगली जजमेंट, चांगली कॅचिंग, विकेटचं पतंग. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 54. 54 वर हा आलेला विकेट आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल शेवटच्या षटकातला. शेवटचा षटक आणि शेवटचा चेंडू. बॅट्समन नवीन येतोय अजय सरोज, आणि एच लागले इकडे. मात्र यावेळेस सिंगल असेल. पहिल्या 2 चेंडूवर मात्र मार पडला, परंतु त्यानंतर 4 चेंडू चांगले हाताळले, 7 धावा खर्च केल्या. इथे मात्र आपण बघू शकतात 5 षटकाच्या समाप्तीने 55 स्कोर कार्ड वर पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, टॉस बॉक्स कडे या. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. उर्वी SRG आणि त्यांच्या विरुद्ध किल्ले कहोज आणि त्यांच्या विरुद्ध उर्वी 11 SRG. या टीमच्या कॅप्टनला, दोन्ही कॅप्टनला विनंती आहे, या आपण उर्वी 11 SRG
या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, टॉससाठी यायचं आहे. किल्ले कोच कर्णधारीकडे आलेला आहे. उर्वी 11 SRG कॅप्टनला विनंती आहे, या आपण टॉससाठी. निरंजन घरत यांना विनंती, कॅप्टनला पाठवा. समोरच्या टीमचा कॅप्टन इकडे आलेला आहे. आमचे हर्षद साहेब इकडे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. चला ओपनिंग बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये, फिल्डिंग सजवून घ्या. मॅच सुरुवात करा, मॅच थांबवू नका. 54 झालेले आहेत, 55चं टार्गेट आहे निलेश फायटर संघाला. किती 55 झालेले आहेत, 56चं टार्गेट आहे. उर्वी 11 SRG शेवटचा अंतिम कॉल असेल, कॅप्टन या आपण. SS रिअल टायगर सांगायला विनंती, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. निरंजन घरत, स्वप्नील घरत यांना विनंती, या आपण टॉस साठी. चला फिल्डिंग सजवून घ्या. SS रिअल टायगर सरपाडा, थोडी घाई करा. 55 बनवलेले आहेत 11च्या सरासरीने, आणि 56चं टार्गेट 11.20च्या सरासरीने टार्गेट पूर्ण करावं लागेल. इथे आपण बघू शकतात. संदीप दादा 2 मिनिटं या. यतीन आणि त्याच्याबरोबर बॅट्समन ओपनिंग येतोय निशांत. अजय हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतो. गोलंदाजी मार्कवर 56चं टार्गेट, अब तक 56.
अजय हा गोलंदाज पहिला चेंडू पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकं महत्वपूर्ण असतील फिल्डिंग टीमसाठी. पहिला चेंडू इकडे फटका फसलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली कॅच करणार. प्रशांत परतावा लागेल. पहिल्या चेंडूवर आलाय विकेट. चांगली गोड सुरुवात होत असताना दुसऱ्या फेरीमध्ये निशांत बॅक टू डगआउट. पहिला चेंडू काही ना काही गोड संकेत दोन्ही वेळेस मात्र घेऊन आले रिअल टायगर्स साठी. नवीन बॅट्समन राजकुमार मॅन फ्रॉम चिंचणी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये येत असताना. इन ॲट नंबर 3 राजकुमार तामोरे. अगदी बघायला गेलं तर खूप चांगला खेळ पाहायला मिळालेला आहे. 50+ हा खेळाडू आहे आणि यावेळेस आपण बघू शकतात की मैदानाच्या आतमध्ये येत असताना पहिल्याच चेंडूवर कारण की विकेट आलेला आहे. अगदी खूप चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अपोलो चिंचणी संघाला मात्र खूप साऱ्या स्पर्धा जिंकून दिल्या. आपल्या एकट्याच्या जोरावर खूप काही केलेलं आहे आणि त्यामुळेच मात्र बघू शकतात 50+ झाले तरी मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसत आहेत. कट केलेला आहे चांगल्या रीतीने. मात्र इकडे चांगली कॉलिंग आहे कारण की गली रिजनला मात्र आपण बघू शकतात शॉर्ट गली रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र आपण बघू शकतात डॉट चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी होत असताना गोलंदाज मिस्टर अजय सरोज आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र लेवलची स्पर्धा आपण बघू शकता. स्टेट लेवलची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी 40+ चे महाराष्ट्र ते कानोकोपऱ्यातले जे टॅलेंटेड खेळाडू आहेत ते आपल्याला खेळताना दिसतील. वंदे मातरम पडण्याच्या मैदानावर फटका इकडे थोडा फसला होता परंतु बघायला गेलं तर नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अंचू आहे. इनके हाइट पे मत जाइए, ये हाइट पे कम है लेकिन इनका खेल बहुत बड़ा है. आणि आपण बघू शकतात की अगदी मात्र चांगला खेळ पाहायला मिळतोय. डीप मध्ये असताना एकच धाव दिली. अनुमान बघायला गेलं तर मोठे मैदान पालघर भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये आर्यन मैदान असेल, देलवाडी मैदान असेल, त्यामध्ये आपण बघू शकतात एक वंदे मातरम प्रणालीचे मैदान आपल्याला पाहायला मिळते जे मोठं मैदान आहे. इथे टेनिस चेंडू वापरला जातोय. त्याचप्रमाणे अक्करपट्टीचं मैदान देखील आपल्याला पाहायला मिळते. तिथे देखील मात्र नाईट स्पर्धेमध्ये टेनिसचा चेंडू वापरला जातोय आणि इथे आपण बघू शकतात यावेळेस डॉट चेंडू आलाय. अगदी चकवा चेंडू, फिरता चेंडू टाकला जातोय. हनुमान टेनिस क्रिकेट सांगितलं तर वेगवान गोलंदाजाला प्राधान्य दिलं जातं परंतु इकडे एक फिरता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. ही अनुभव आहे, ही कलाबाजी पाहायला भेटेल आज दिवसभरामध्ये. सुरुवातीला पण आपण बघू शकता अनिल बाणेला पाहिलं अगदी चकवताना. आता मात्र अजयला पाहतोय आपण चकवताना. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये अक्षरशः थांबून ठेवलंय. पॉवर प्ले मध्ये जर बघायला गेलं तर कधी कधी फलंदाज हवी तर कधी कधी गोलंदाज हवी परंतु इकडे मात्र गोलंदाज हवी दिसतोय. चेंडू फेकून झालेत. 5 धावा दिल्यात. 2-1 विकेट मिळवलाय. अगदी खूप चांगली स्पर्धा, मोठ्या लेवलची स्पर्धा खेळत असताना दोन्ही एंडने गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस आपण बघू शकतात यावेळेस फटका सजवलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. एक धाव असेल आणि एकच धाव मिळेल. थोडी रेंग बिटवीन द विकेट खराब. सिंगलने मात्र स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 3 धावा ह्या धावफलकावर. चांगली सुरुवात करून देत असताना षटक असतील 4. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये बनवायचे 53. बाजे वाजतन को लग्नाचे मांडवा पाशी. मंगबाई वरात गो आईली या नवऱ्याची.
इकडे चांगलं क्षेत्ररक्षण आणि रन आउट इकडे पाहायला मिळतोय. यावेळेस परतावं लागेल. यतीन जाधव बॅक टू डग आउट. या नवऱ्याचा रुबाब मोठा अपुटोईवर त्यानं बांधला शेटा. किल्ले खोज या संघाने विनंती आपण या किल्ले खोज वाडा आणि त्यांच्या विरुद्ध SRG उर्वी 11 टीम पाहायला मिळते. आमचे हर्षद भाऊ इकडे उपस्थित आहेत. हर्षद साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. पहिला चेंडू आणि मला तर वाटते इकडे चांगलं क्षेत्ररक्षण नकार दिला इकडे, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता आणि विकेट गेला. येस, येत्या मे महिन्यामध्ये 2025 ला मात्र एक मोठी स्पर्धा आपण बघितली. 2024 ला एक स्पर्धा झाली PTTH मैदानावर 5 लाखाची ओपन स्पर्धा आणि पुन्हा एकदा मात्र अशीच एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जी पहिल्या हप्त्यामध्ये मे महिन्याच्या येणार आहे. 5 लाखाचं पहिलं पारितोषिक असेल आणि द्वितीय पारितोषिक असेल ते 2.5 लाख, तृतीय पारितोषिक असेल ते 1.5 लाख अशी एक मोठी स्पर्धा शिवसेना कमिटी पालघर म्हणजे संदीप दादा राऊत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली जातील आणि मोठ्या स्पर्धेचे आयोजन झालं आणि मोठ्या स्पर्धेचा मोठा फटका देखील पाहायला मिळतोय. 4 धावा. थँक्यू डीजे मास्टर. ऑल इंडिया ओपन स्पर्धा असेल, खासदार चषक, त्या स्पर्धेचं शीर्षक आपल्याला पाहायला मिळते. 8 ओपनच्या टीम असतील आणि 4 टीम ज्या असतील त्या 40+ असतील आणि आपण बघू शकतात अशी ही मेजवानी, अशी ही मात्र मोठी स्पर्धा. क्रिकेट आपण बघू शकतात हे उंच थरावर गेलेलं आहे पालघरचं क्रिकेट देखील. तब्बल आपण बघू शकतात की पहिलं पारितोषिक असेल 5 लाख, द्वितीय पारितोषिक 2.5 लाख, तृतीय पारितोषिक असेल 1.5 लाख आणि 8 टीम ओपनच्या असतील आणि 4 टीम 40+ असतील. आयोजक शिवसेना कमिटी पालघर संदीपजी राऊत आणि त्याचबरोबर खासदार चषक आपल्याला पाहायला मिळेल मे महिन्यामध्ये पहिल्या हप्त्यामध्ये. ही देखणी स्पर्धा असेल, डे नाईट स्पर्धा असेल, दिवस आणि रात्रीची स्पर्धा. 4 धावा आल्यात. गुड बॉल. अगदी मात्र टप्पा पडल्यावर मात्र यावेळेस बीट होताना क्रॉस बॅटीने फटका सजवायचा होता. यावेळेस दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजे संतोष. आपण बघू शकता चेंडू फेकून झाले 3 धावा झाले 7, 2 गडी बाद. यावेळेस 7 धावा धावपलकावर. किल्ले कहोज यांना विनंती आहे कॅप्टनला की या आपण टॉस साठी. यावेळेस मात्र स्विच हिट केला आहे. यावेळेस चांगला फटका आहे. कधी अनुमान खेळत नाही राजकुमार, परंतु आज यावेळेस गोलंदाजाचा हावभाव बघितला आणि त्यानुसार फटका खेळला. 4 धावेसाठी 4 धावा. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 11 धावा धावपलकावर. इथे 2 चौकार देखील आले ते या षटकामध्ये. 2 डॉट आणि 2 चौकार. एक तेरी तो एक मेरी. इकडे गोलंदाज सांगतोय, इकडे फलंदाज सांगतोय एकमेकाला. पहिला डॉट चौकार, परत एकदा डॉट चौकार. यावेळेस मात्र थोडी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यावर मात्र स्विंग पाहायला मिळते. या पिच मध्ये देखील मात्र भरपूर काही आहे गोलंदाजासाठी. तुमच्याकडे जर चांगला टप्पा असेल तर मात्र तुम्हाला इथे बॅट्समनला थांबवू शकतात. चांगले स्ट्रोक असतील तर मात्र इकडे धावा देखील असेल. अशी ही चांगली खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं मैदान पाहायला मिळते. आपण बघू शकतात खेळपट्टी जी लाईव्ह स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते किती चांगली सजवलेली आहे, किती चांगली खेळपट्टी पाहायला मिळते. आणि याचं सर्व कौतुक असेल ते म्हणजे आमचे स्वप्नीलजी घरत, त्यांची एंटायर टीम, कोर कमिटी. अगदी बघू शकता मैदान किती चांगलं बनवून दिलेलं आहे खेळाडूंसाठी, सोयीस्कर केलेलं आहे. 3 दिवसा अगोदर जर हे मैदान बघितलं असतं तर नक्कीच कोणाला विश्वास पटला नसता की या मैदानावर ही मोठी स्पर्धा होईल. परंतु आज आपण बघू शकता त्या स्पर्धेला सुरुवात झालंय आणि त्याचं मोठं श्रेय जात आहे वंदे मातरम परनाळी कोर कमिटीला. खोज यस येत असताना यावेळेस ओव्हर पिच आहे. अनिल बाणेच्या बॅट मधून आलाय हा उत्तुंग असा षटकार. 6 धावा. ये गामनी गारी चालली गो, ये गामनी थँक्यू डीजे मास्टर. षटकाराने स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड पाहायला मिळते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा या धावपलकावर लागले जात आहेत. यस येत असताना कॅप्टन
यावेळेस किल्ले कहोजचे वाडाचा हा मात्र आपण बघू शकता संघ पाहायला मिळतोय आणि त्याच विरुद्ध टीम तयार असेल ती म्हणजेच SRG उर्वी 11. येस जेवणाची कुपन इथे अवेलेबल आहे तर संघनायकाला विनंती असेल की आपण इथे येऊन कुपन घेऊन जा. येस दोन्ही टीम मात्र आपण बघू शकता जी मॅच ऑन आहे त्यांना मात्र कुपन देण्यात येत असताना टॉस केला जाईल. आमचे हर्षद साहेब आपल्याला पाहायला मिळते तर त्यांचे शुभ हस्ते टॉस केला जाईल. कॅमेरामॅनला विनंती कॅमेरा येऊ द्या टॉस बॉक्सवर. एक बाजूला आपण बघू शकतात SRG उर्वी 11 आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ती म्हणजेच किल्ले कहोज वाडा. टॉस केला जातोय दुसऱ्या मॅचचा कॉल असेल. किल्ले कहोज हा कॉल करेल. छाप आणि काट आलेला आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर जा. वीराबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर स्वप्नीलो टॉस जिंकला आहे सुरुवातीला मात्र पहिलीच मॅच आहे काय निर्णय? फिल्डिंगचा निर्णय असेल. येस फिल्डिंग घेत आहे तर घरचंच मैदान आहे. 40+ एक मोठी स्पर्धा आपल्याला ऑल इंडिया पाहायला मिळेल. त्यानंतर ही महाराष्ट्र स्पर्धा आहे. काय टीममध्ये माहोल आहे कशा रीतीने मात्र आपले खेळाडू जे निवडलेत त्याच्यामध्ये काय वातावरण आहे? त्याच्यामध्ये खेळाडूंमध्ये निवडले ते चांगले दम आहेत प्लेयर आणि इकडे या ग्राउंडवर खेळायला ते खूप उत्सुक आहेत. त्यांना हे ग्राउंड खूप आवडतं खेळायला. येस बघायला गेलं तर हे मैदान आता प्रचलित राहिले नाही सर्वांना ओळखीचं आहे. PTPLची देखील स्पर्धा येत आहे आणि ती देखील मात्र गाजते. तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल तुमच्या मॅचसाठी. आणि इथे मात्र जाऊया टॉस गमावला वाट्याला बॅटिंग आलं. तुम्ही टॉस जिंकला काय घेतलं असं? मोस्टली फिल्डिंगच करणार होतो कारण या ग्राउंडचा एवढा आम्हाला अंदाज नाही आहे. बरेचसे प्लेयर पहिल्यांदाच खेळतात त्या ग्राउंडवर. येस काय म्हणणार या आयोजनाबद्दल या स्पर्धेबद्दल आणि या मैदानाबद्दल? मैदान तर खूप चांगलं आहे. आयोजन पण खूप चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोड्याशा काही उणिवा आहेत त्या अजून ह्या पुढच्या काही दिवसामध्ये पूर्ण होतील. येस बेस्ट लक असेल तुमच्या टीमला. नक्कीच इकडे आपण बघू शकतो टॉस विन केला SRG उर्वी 11 ने. क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. बघायला गेलं तर पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये इथे 24 धावा आता धावफलकावर लागल्या. पुन्हा एकदा चौकार येतोय. राजकुमार मी ज्याप्रमाणे म्हटलं की खूप चांगला क्रिकेट त्याने खेळलेला आहे. नेहमीच संकटमोचक हा फलंदाज पाहायला मिळतोय आणि या वयात देखील मात्र चांगली नजर आहे. ऑफ साईडला एक चांगला फटका पाहायला मिळाला. 24 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 32 धावेची गरज आहे. पुढचा चेंडू ओव्हर पिच उंच लांब देखना राजकुमार स्टाईल 6 धावा. मिळल तुला बापा सारखा तुला वागविल गो लेकी सारखी तुला वागविल गो लेकी सारखी वागविल गो लेकी सारखी तुला वागविल गो लेकी सारखी. सासू मिळल तुला आई सारखी तुला वागविल गो लेकी सारखी तुला वागविल गो. यस आमचे VIP डाईजवर आमचे मान्यवर उपस्थित आहेत. कॅमेरामॅनला विनंती कॅमेरा येऊ द्या VIP डाईजवर. इथे मात्र आपण बघू शकतो आमचे संदीप भाऊ यांच्या शुभ हस्ते आमचे मान्यवर हर्षद साहेब आहेत. सॉरी इलियास भाऊ आहेत त्यांचे शुभ हस्ते हर्षद साहेब आहेत. त्यांचं मात्र इकडे अतुचित स्वागत केलं जाईल. यावेळेस मायेची शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ. मायेची शाल आणि त्याचबरोबर सुगंधी पुष्पगुच्छ आणि आठवण म्हणून आपण बघू शकता मानाचं सन्मान चिन्ह देण्यात येईल. काय फटका खेचला इकडे राजकुमारने. यावेळेस आपण बघू शकतात हा जेव्हा घरी सन्मान चिन्ह ठेवण्यात येईल तेव्हा मात्र नक्कीच या स्पर्धेची आठवण येईल आमच्या हर्षद साहेबांना. यावेळेस मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. सरळ बॅटीने खूप चांगला फटका आला होता आणि त्यानंतर मात्र वेगळा करण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 30 धावा झाल्या आहेत. अगदी टार्गेटच्या बरोबरीत चाललेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते.
शेवटचा चेंडू असेल. पहिलं षटक अगदी चांगलं हाताळलं, परंतु टेनिस चेंडूमध्ये टार्गेट थोडं सांभाळणं अवघडच असतं. नेहमीच आपण बघितलेलं आहे शेवटच्या क्षणापर्यंत मात्र गोलंदाजाला लढावं लागतं, कारण की जसा चेंडू घासला जातो तेवढाच वेगाने तो मात्र बाउंड्री लाईनच्या पार जातो. आणि आता घासल्यानंतर मात्र चेंडू आपण बघू शकतात या एंडे मात्र इकडे धोका आहे गोलंदाजा, परंतु उंच खूप गेला आहे. क्षेत्ररक्षक येत असताना काय कमालीचा कॅच घेतलाय मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून. जणू काही मात्र 20 वर्षाचाच खेळाडू आहे की काही अशा रीतीने मात्र हा कॅच टिपलाय. इथे आपण बघू शकता नजर एकदम चांगली चेंडूवर ठेवली, व्यवस्थित जजमेंट घेतली आणि शेवटच्या क्षणाला एक चांगली कॅच. कधी इकडे कधी तिकडे मॅच कधी इकडे वळते कधी तिकडे वळते, यालाच क्रिकेट म्हणतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा, 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये बनवायचे 26. कावला पिपेरी वाजवतो, मामा मामीला नाचवतो. थँक्यू. येस, कंपल्सरी चेस असेल हे लक्षात घ्या. जो बॅटिंग पहिली तो जिंकला. येस, इथे मात्र कंपल्सरी चेस असेल. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे 1 धावाचा ऍडव्हान्टेज असेल. आणि बघायला गेलं तर इकडे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 30 धावा धावपलकावर लागले जात आहेत. येणारे अजूनही 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 26 बनवायचे. थोडं स्पीडअप ठेवा. एस रिअल टायगर संघाला देखील विनंती आहे, सरपाडा संघाला देखील विनंती आहे की थोडं स्पीडअप ठेवा. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते, यानंतर दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला उर्वी 11 SRG आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ती म्हणजेच किल्ले कहोज. संजय हा गोलंदाज पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. 12 मध्ये 26. इथे मात्र किरण येतोय, नवीन बॅट्समन किरण जाधव हा देखील एक मात्र गुणवत्ता खेळाडू आहे. हे दोन्ही बॅट्समन जर बघायला गेलं तर निलेश फायटर संघाकडून खेळणारे फलंदाज आहेत. आणि हा संघ देखील आपण बघू शकता निलेश फायटर आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडी घाई करा, कोणी एकाने क्षेत्ररक्षण सजवा ही विनंती आहे. यस, बघायला गेलं तर जेवण तयार आहे. ज्या कोणाची मॅच नसेल त्या टीमला विनंती आहे की आपण जेवून घ्या. चला स्पीडअप ठेवा, कोणी एकाने क्षेत्ररक्षण सजवा. बघा जेव्हा जास्त जण क्षेत्ररक्षण सजवतील तेव्हा मात्र हेच होणार आहे. बघा कोणी एकाने क्षेत्ररक्षण सजवा ही विनंती आहे. गोलंदाज तयार, 12 मध्ये 26 ची गरज. जवळजवळ क्षेत्ररक्षण सजवायला मात्र 5 मिनिटं गेलेली आहेत. बघूया या सापळा रचलाय, त्या सापळ्यात सापडेल का परतो. अनिलच्या झोन मध्ये चेंडू पुन्हा एकदा बिग षटकार येतोय. या करता दोन्ही एंड ठेवलेले आहेत, कारण की वारा जो आहे तो वारा अनुकूल राहतोय या वेळेस या साईडला. आता मात्र लेग साईडला डाव्या हाताच्या फलंदाजासाठी अनुकूल आहे आणि त्याचाच फायदा उचलला अगदी झोन मध्ये. आणि यावेळेस मात्र आपण बघू शकता षटकार ओव्हर पिच होता, स्लॉट मध्ये होता आणि यावेळेस मात्र चेंडूला प्लॉट मध्ये पाठवला फलंदाजाने. 6 धावा आमचे आपण बघू शकतात. लाईव्ह अपडेटिंग देत असताना माझ्यासोबत जोडला जातोय साहिल पाटील, त्याचबरोबर कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतोय पंटी कुंभार आणि त्याचबरोबर स्मित भोईर. आणि स्कोरिंग देत असताना आपण बघू शकतात अकरा मध्ये 20 ची गरज आहे. पहिला चेंडू षटकार आला. टेनिस चेंडू आहे. टेनिस चेंडू मध्ये प्रत्येक ओव्हर मध्ये किमान 10 ते 12 ची सरासरी असणं गरजेचं आहे. ती दिली आणून, परंतु ती देखील आता कमी वाटते की काय. अनिल अशा रीतीने बॅटिंग करतोय. शॉर्ट चेंडू होता, इकडे मात्र फटका सजवलाय टीम मध्ये क्षेत्ररक्षक. त्याच्या गॅप मधून 4 धावेसाठी. क्या बात आहे, हीच कमाल आहे टेनिस चेंडूची. खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर या चेंडूवर गोलंदाजाची परीक्षा घेतली जाते आणि आपण बघू शकतात चेंडू अगदी वेगाने निघून गेला 4 धावेसाठी.
हाफ ट्रेकर होता, यावेळेस मात्र फटका तेवढा चांगला बॅटवर आला नाही, परंतु तरी देखील मात्र चौकार भेटतोय. टेनिस क्रिकेटमध्ये आता बरेचसे बॉल आलेले आहेत, त्यामध्ये आपण बघू शकता सध्या गाजतोय चेंडू तो म्हणजे 70-70 कडून मात्र बरंच काही पाहायला मिळते. मोठा यूट्यूब चॅनल आहे, आपण बघू शकता टी शर्ट ट्रॅक देखील छापले जातात. त्याचबरोबर त्यांनी बॉल देखील आता मात्र तयार केलेला आहे 70-70. बघायला गेलं तर फुलटॉस चेंडू आहे, सिक्सर चेंडू आहे, नेव्या चेंडू आहे, बरेचसे चेंडू आपल्याला पाहायला मिळते टेनिस क्रिकेटमध्ये. परंतु या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटमध्ये टेनिस चेंडू वापरला जातोय. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 16ची गरज. एज लागली होती, इनसाइड एज, नशिबाचा चौकार येत असताना यावेळेस पाहायला मिळते. गोलंदाजाचा कुठे ना कुठे विजय झाला होता, परंतु फायदा होतोय तो फलंदाजाला. 4 धाव मिळत आहेत. तेव्हा संधी डीजेला या डीजे 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 44 9 बॉल आणि 12 धावेची गरज. हा बघा अगदी जवळून निघून गेला. यावेळेस ओरपी चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका आहे. अनिल ऑन फायर दिसतोय. मिस फिल्डिंग, 4 धावा. सुपर बॅटिंग होत असताना कॅप्टन मात्र लीडिंग ऑफ द फ्रंट. यावेळेस आपण बघू शकता अनिल बाणे मॅन फ्रॉम उचळी, 4 धावा. 8 मध्ये 8 ची गरज यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड जर बघायला गेलं तर 48-48. यस उर्वी SRG उर्वी 11 आपण बघू शकतात. चांगला चेंडू पाहायला लागतोय. सिंगल नक्की असेल, परंतु एक मात्र मोठं षटक, महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामध्ये धावा आल्या टोटल 19. अजून एक चेंडू आहे. 5 मध्ये 19 आलेले आहेत. 7 मध्ये 7 ची गरज. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच किल्ले कहोज आणि त्यांच्या विरुद्ध 7 मध्ये 7 ची गरज. 49 स्कोर कार्डवर 49 आणि त्यांच्या विरुद्ध SRG उर्वी 11, ज्यामध्ये आपल्याला प्लेयर पाहायला मिळतील. स्वप्नील घरत, प्रेमित राऊत, निरंजन घरत, प्रीतम राऊत, प्रशांत माची, मनोहर तामोरे, अमोल पाटील, अभिजित सुर्वे, कल्पेश पाटील, सुहास ठाकूर, कुणाल मोरे, कौशल राऊत. शेवटचा चेंडू 4थ्या षटकामधला. 7 मध्ये 7 ची गरज. किरण ऑन स्ट्राइक. स्लोवर गतीचा चेंडू, अगदी मात्र सरळ खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज लागते, पायाला चेंडू लागतोय. 1 धाव येते. 20 धावेचं हे षटक आलं. एकदम मात्र महत्वपूर्ण षटक बघायला गेलं तर यावेळेस निलेश फायटर संघासाठी ज्या षटकाची गरज होती षटक मिळालं निलेश फायटर संघाला. 6 मध्ये 6 ची गरज आहे. भर आइले तुला भर आइले मथे गव्हाची तुला भर आइले भर आइले तुला भर आइले मथे गव्हाची तुला भर आइले. नको रे दादा मथे गव्हाला पाणी भराव मन जर जाईल. नको रे दादा मथे गव्हाला पाणी भराव मन जर जाईल. पारू ग पारू बेसाची पारू भर आइले तुला भर आइले. पारू ग पारू. 6 मध्ये 6 ची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे. असं नाही की क्रिकेटच्या खेळामध्ये कधी गोलंदाजाने मॅच जिंकवली नाही. 6 चेंडू 6 धावा देखील वाचवण्यात आलेले आहेत आणि इथे मात्र तेच कारनामा करावा लागेल गोलंदाजाला. गोलंदाजी मार्कवर येत असताना राजू मिश्रा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते आणि मिश्राला मिश्रण करावं लागेल. इथे मात्र जर बघायला गेलं तर कुठे ना कुठे कलात्मक गोलंदाजी करावी लागेल, कारण की 6 मध्ये 6 चीच गरज आहे आणि टेनिसचा चेंडू आहे. खूप कमी चान्सेस असतात की 6 मध्ये 6 गोलंदाज टेनिस चेंडूवर थांबवतो. आणि इकडे आपण बघू शकतात की गोलंदाज तयार. राजू मिश्रा स्ट्राइकवर बॅट्समन आहे. किरण जाधव नो स्ट्राइकला बॅट्समन आहे. अनिल अगदी मात्र खूप चांगली इनिंग राजकुमार नंतर अनिलने खेळलेली आहे. बघायला गेलं तर राजकुमार 21 धावेवर बाद झाला. अनिल देखील जर बघायला गेलं तर चांगली बॅटिंग करतोय.
6 मध्ये 25 वर खेळतोय. काय सुपर इनिंग खेळलेली आहे आतापर्यंत. पहिला चेंडू अगदी लोअर फुल टच, त्यावर मात्र यावेळेस खेळ खल्लास. फिनिश स्ट्रोक करतोय किरण जाधवच्या बॅट मधून येतोय षटकार. पहिली मॅच इकडे विजय संपादित करतोय निलेश फायटर अभिनंदन. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली जिथे मात्र निलेश फायटरने विजय मिळवला. स्कोरबोर्डचा विचार केला तर 56 वर जाऊन पोहोचलाय. जे टार्गेटची गरज होती टार्गेटवर जाऊन पोहोचलाय. हा बघा चेंडू लोअर फुल टॉस. थँक्यू व्हेरी मच सांगितलं फलंदाजाने. आणि जाऊया आपण नेक्स्ट मॅच कडे. एक बाजूला आपल्याला पाहायला मिळेल SRG उर्वी 11 टॉस जिंकला, फिल्डिंग घेतलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच टीम किल्ले कहोज वाडाचा हा संघ आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. यस, मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. नो डाऊट इकडे मात्र कॅप्टनने एक चांगली इनिंग खेळली, चांगली गोलंदाजी केलेली आहे. अनिल बाणे आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच. सामनावीरचा पुरस्कार जातो अनिल बाणे यांना. लाडका सुकरा असला मगुन काय घोड्यावर बसवाचा, जस काय गावान मिरवाचा, जस काय गावान मिरवाचा, जस काय गावान मिरवाचा. तीन चार होऱ्याचा नखवा जसा काय रुबाब करावचा, ऐत्याव खावाला येवाचा, ऐत्याव खावाला येवाचा, ऐत्याव खावाला येवाचा. रोज जाते अंटीचे पल्लीन नौटाक पिवाला, नौटाक पिवाला न गावांचे गटरन लोलावला. डोंगराचे आरून एक बाई चांदू गवला, चांदू गवला चांदण्या बघावा निघाला, चांदू गवला चांदण्या बघावा निघाला. चांदण्यान चांदणं पीठवर चांदणं चांदूल्या घातील्या बा जागोबाई. अनिल बाणे या आपण मॅन ऑफ द मॅच. आणि निलेश फायटरच्या संघ मालकाला विनंती आहे की आपण या आयोजकाशी भेटून घ्या म्हणजे संदीप राऊत. चला SRG उर्वी 11 मैदानाच्या आतमध्ये उतरा लवकरात लवकर.
चला दोन्ही टीमला विनंती आहे. आपला 12वा खेळाडू इकडे मात्र आलेला आहे, किल्ले कवचचा आलेला आहे SRG.